शहा त्यांना तर बोललो होतो आम्ही शहा साहेबाला की शिर्डीला आले ते मोदी साहेब तेव्हा बोला आरक्षणाच्या बाजूने. एकदा अमित शहा साहेब याला आले होते त्या नागपूरला, त्यावेळेस आता तेव्हा नाही बोलले, आता बोलले चिलमित चहा याची वेळ येऊ देऊ नका तुमच्यावर साहेब, मराठ्याच्या नका नादी लागू तुम्ही. हे बघा तुम्हाला सरळ सांगतो अमित शहा साहेब, तुम्ही पटेल आंदोलन कसं हाताळलं, गुर्जर आंदोलन कसं हाताळलं, तसंच तुम्ही मराठ्यांचं आंदोलन हाताळणार. हे बघा मी जाहीर सांगतो अमित शहा साहेबाला पण आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना पण, तुम्हाला मराठ्यांचं ओबीसीतलं आरक्षण द्यावं लागणार. जसं की तुम्ही मगाशी विचारलं होतं की धनगर आणि धनगडचा जे आर सरकार म्हणजे मुख्यमंत्री काढणार आहे, जर तो जे आर निघणार असला तर मराठा आणि कुणबी एकचे हा सुद्धा जे आर निघायला सरकारची काहीच हरकत नाही आहे. कारण सरकार दुजाभाव त्याच्यात करू शकत नाही. एकाचा अध्यादेश निघतो आणि दुसऱ्याचा निघत नाही. त्याच पद्धतीने मराठा आणि कुणबी एकच आहे. अमित शहा साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सरळ सरळ सांगतो की तुम्ही आंदोलन ते कसे हाताळलेत ना, त्यापेक्षा मी काय सांगतो हे लक्षात असू द्या, मराठा आणि कुणबी एक हे तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार. अध्यादेश निवडणुकीच्या आधी तुम्हाला तो काढावा लागणार. हा झाला एक प्रमुख मुद्दा. तुम्ही कसलं हाताळलं तरी हे आंदोलन हे मराठ्यांचं. तुम्हाला जाहीरपणानं सांगतो, मराठ्यांना सोडून तुम्ही सत्ता स्थापन राज्यात करू शकत नाही. आणि तुम्ही जर वेगळ्या मार्गाने आंदोलन हाताळलं, उदाहरणार्थ म्हणजे मी पॉझिटिव्ह भावनेनं बोलतोय बरं का, पॉझिटिव्ह भावनेनं बोलतोय आत्ता तरी, तुम्ही जर मराठ्यांचं आंदोलन चांगलं हाताळलं गोडी गुलाबीनी म्हणून, अमित शहा साहेब कसे हाताळते ते तुम्हाला पुढं लगेच सांगतो. पण त्याच्या अगोदर दोन भूमिकेत त्यांचा शब्द धरू, एक चांगल्या भूमिकेत धरू. चांगल्या भूमिकेनं जर मराठ्यांचं आंदोलन तुम्ही हाताळणार असाल तर मराठा आणि कुणबी एकचे 83 क्रमांकाला तुम्हाला ते आरक्षण द्यावं लागणार आहे. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी सुद्धा करायची गरज पडणार नाही. तिथं करायचीच आहे, तिच्यात सुट्टी नाही, करायचीच आहे. तिने गॅजेटही लावता येते. पण जर का रे बाबा तुम्ही मराठा आणि कुणबी एक हा कायदा काढला आणि मराठ्यांना जर आरक्षण दिलं तर जसं तुम्ही म्हणताय की आम्ही मराठ्यांचं आंदोलन हाताळू, ते गोडीगुलेपणे हाताळलेलं तुम्हाला परवडलं. तर मला जाहीर सांगतो, जर मराठ्यांना आरक्षण दिलं तुम्हाला सत्तेपासून कोणीच हटू शकत नाही. बघा मी तुम्हाला काय सांगतोय दोघालाही, अमित शहा साहेब बी आणि ते देवेंद्र फडणवीस साहेब, मराठ्यांना आरक्षण जर दिलं तर तुम्हाला सत्तेपासून कोणीच हटू शकत नाही. पण तुम्ही जर नाही दिलं तर चिलमीत चहा असं प्यायची येळी तुमच्यावर येईल. चिलमीत चहा लय अवघड असतं भाऊ. ती येळी येईन, मग ती वेळ येऊन द्यायची नाही. तुम्हाला क्लिअर सांगतोय मी. तुमची आंदोलन हाताळण्याची पद्धत ही मला चांगली माहिती. तुम्हाला वाटत असेल हे खेड्यातलं हे असं कसं काय. मी सगळ्या आंदोलनांचा जवळपास विचार केलेला. तुम्हाला मराठ्यांना आरक्षणापासून बाजूला ठेवून एक 2-4 मिनटं जास्तीचे घेतो. मराठ्यांचं आरक्षण तुम्ही बाजूला ठेवून, मराठ्यांना या प्रक्रियेपासून बाजूला ठेवून तुम्हाला जर वाटत असलं आरक्षण न देता आम्ही आंदोलन हाताळू, तर अमित शहा साहेब तुमची आयुष्यातली घोडचूक असणार आहे. त्याचं कारण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.